हे समोर हे नैसर्गिक परमनंट बेड तयार केलेले आहेत आणि संपूर्ण नैसर्गिक मिश्र तुम्हाला दिसतंय. इथं पोपई दिसते, शेवगा दिसतोय आणि इतर भरपूर दिसतंय. हा परसबागेचा मोकाट कृषी विद्यापीठाचा हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग पूर्णपणे राबवणाऱ्या भारती स्वामी आपल्याला ह्या प्रयोगाविषयी संपूर्ण माहिती देतील. आज 22 जून 2024मध्ये पावसाळ्याच्या सीझनमध्ये काय परिस्थिती आहे त्याचा संपूर्ण आढावा त्या घेत आहेत. नमस्कार मंडळी, मोकाट कृषी विद्यापीठामध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जी 10 गुंठ्याची परसबाग केलेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे 9 जूनला जो पाऊस झाला तो पावसाचा अंदाज बघून आम्ही 10 तारखेला टोकणी केली ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण जवळजवळ 80 प्रकारचा सगळा भाजीपाला घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे कडेला जे फेन्सिंग दिसते तुतूचं त्याच्यावरती आम्ही कडेला चणूला पावटा टोकला आहे. त्याच्यामध्ये केळी घेतलेली आहे. त्याच्या कडेला भेंडी म्हणजे आम्हाला गुराळासाठी जी भेंडी लागती किंवा खाण्यासाठी लागती ती भेंडी घेतलेली आहे. चवळीच्या काही उन्हाळ्याच्या काही जाती त्या तशाच चांगल्या होत्या, ती झुडपं तशीच ठेवलेली आहेत. त्याच बाजूला काळा घेवडा घेतलेला आहे, थोडा वाघा घेतला आहे, पांढरा घेवडा घेतला आहे. अशा 3-4 जाती घेवड्याच्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जे इथं राजगिऱ्याचा मोड दिसतोय तो आहे. ही आंबाड्याची भाजी आहे. आणि असे पपईच्या खाली असे वेल जे काय आहेत म्हणजे घोसावळा आहे, दोडका आहे किंवा जी झाडं आहेत शेवग्याची तिथं सुद्धा आपण असे सगळे वेल घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण जी कंद आहेत म्हणजे सोनासारखा हा कंद आहे तो सुद्धा आपण इथं हा मस्त असा रसरशीत आलेला दिसतोय, हे लावलेला आहे. आणि तसंच इथं जे पडवळ आहे हे आपण हा पडवळाचा वेल बघा, हे असे सगळे वेल आलेले आहेत. म्हणजे आपण अगदी पांढरा काशी भोपळा असेल, पिवळा काशी भोपळा असेल, तांबडा भोपळा असेल, दुधी भोपळा असेल, असे जागोजागी ह्या 10 गुंठ्यामध्ये आपण वेल घेतलेले आहेत. आपला कन्सेप्टच असा आहे की आपण स्वतः खायचं आणि आपण ह्या सगळ्याची बीज निर्मिती करायची. म्हणजे प्रत्येक वेळेला बाजारात जाणं, प्रत्येक गोष्टी आणणं हे न करता आपण आपलं बियाणं स्वतःचं तयार करायचं. आता ही एक दिसते तुम्हाला, आम्ही ह्या बादल्या अशा हे केलेल्या आहेत की तिथं ज्या नवीन काही जाती मिळतील त्या लावल्यात. ही आता लवंगी मिरची आहे. ही मिरची आम्ही इथं आम्हाला मिळालं बी आणि आम्ही ते इथं लावलेलं आहे. इथं एक काटमाट आहे, तो पण आम्ही बी धरायसाठी लावलेला आहे. इथं हे वेल वांग दिसतंय, ह्याला आत्ताशी एक छोटीसं वांग लागलेलं दिसतंय. हे बघा, हे वांग आहे. अशी वांग्याची 2-3 झाडं लावलेत. काही मध्ये हिरवी वांग्याची रोपं टाकलेली आहेत. रोपांसाठी असं सुंदर असं हे छोटंसं एक बास्केट बनवलेलं आहे. त्याचबरोबर हा पेरू आहे. तर पेरूचे नुसते पेरूच खायचे नाहीत तर त्याच्यावर काही कंद आहेत. ते कंद आम्ही इथं सुरती कंद दिसतोय, हा लाल त्याला हे दिसतंय, तो त्याच्यावर सोडलेला आहे. म्हणजे आपल्याला पेरू पण मिळतात, कंद पण मिळतात आणि तिथं पपई पण आलेली आहे. हे इडलिंबाचं झाड दिसतंय, म्हणजे इडलिंबाचं लोणचं अतिशय सुंदर आणि त्याचा रससुद्धा आपण लिंबासारखा ह्याचा वापर करू शकतो. त्याचबरोबर इथं जे काय दिसतंय हे काही चवळीच्या काही जाती आहेत. त्याचबरोबर हा घेवडा दिसतोय, पांढरा जो घेवडा आहे चणूला तो दिसतोय, तो तिथं काळा घेवडा दिसतोय. हे टोपियोका आहे की ह्या टोपियोकाचा हे बघा असा सुंदर असा इथं हा कंद दिसतोय. हा कंद असा टोपियोकाचा इथं आलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण असंच हे 10 गुंठे इतकं सुंदर आता फुललेलं आहे. आणि इथं आपण ही कापूर तुळस आहे, ही म्हणजे जे आपण खोकल्यासाठी काही गोष्टी काढा वापर करतो त्याच्यामध्ये कापूर तुळस आहे, आडुळसा आहे, असे छोटे छोटे बास्केट बनवलेत. त्याचबरोबर शेवगा आहे. मग त्याच्या खाली सुद्धा म्हणजे फुलकारला असेल, तुमची चारधारी असेल, हे सगळे वेल त्याच्यामध्ये सोडवलेत. हे तांदळी आहे. आणि इथं तुम्हाला दिसतोय हे काय भेंडीच्या काही जाती लावलेल्या आहेत. त्याचबरोबर बुंड्यावर सगळा भुईमुग घेतलेला आहे आणि कडेनं सगळं भुईमुगाच्या कडेनं सगळं कोथिंबीर लावलेली आहे की जो भुईमुगावर जो रोग टिक्या पडतो तो पडत नाही. आणि हा एक उन्हाळ्यामध्येच एक साधी मिरची बी टाकलं होतं
ते आत्ता चांगलं रोपं चांगली आलेली आहेत. आणि भेंडीचे काही इथं जाती आहेत. आता हा शेवगा दिसतोय, त्या शेवग्याच्या नुसत्या शेंगाच खात नाही तर त्याचं पानांची याची सगळ्याची पण भाजी करतो. त्याचबरोबर हे असे सुंदर असे वेल आम्ही त्या झाडावर सोडून देतो. आणि तीळ लावलेला आहे, पांढरा तीळ आहे. परत अजून तुम्हाला सांगते गवार लावलेली आहे. काही हे म्हणजे पावसाळी बटाटा तो पण तिकडे कडेला लावलेला आहे. म्हणजे आंबाडी आहे, आंबाडी लाल आंबाडी, हिरवी आंबाडी, अशी विविधता इथं लावलेली आहे. आणि जे कडेला जे फेन्सिंग दिसतंय तिथं आम्ही सगळे वेल लावलेले आहेत. म्हणजे चनुला पावटा असेल, चांभार घेवडा असेल, हिरवी पापडी असेल, पोपटी पापडी असेल, म्हणजे सगळे जे बियाण्यासाठी आणि मला खाण्यासाठी लागतं ते सगळं असं सुंदर असं ह्या 10 गुंठ्याचं इथं आपल्याला डिझाईन केलेलं आहे. आणि हा असा आमचा छोटासा प्रयोग मोकाट कृषी विद्यापीठाचा हा सर्वांनी करावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद.